महायुती सरकारचा अधिवेशनाचा आज पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। दरम्यान मराठवाड्यामध्ये आता काँग्रेसमध्ये जी धुसफूस दिसते ती समोर येताना पाहायला मिळते। कारण जे पदाधिकारी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकरित्या काम करत आहेत त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कुठेतरी अन्याय झाल्याचं बोलले जाते। आपल्यासोबत हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील जे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी हे आपल्या सोबत आता विधान भवन परिसरामध्ये आहेत। आज आपण माध्यमावर काही बातम्या पाहिल्या असतील ज्यामध्ये हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचित जे खासदार आहेत आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव व वानखेडे यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्या आरोपासंदर्भात आपल्यासोबत हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। काय सांगणार? खासदार आष्टीकरांनी आरोप केले की प्रज्ञा सातव व वानखेडे यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं, या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच आम्ही प्रचारामध्ये महाविकास आघाडीतर्फे जो प्रचार झालेला आहे त्यामध्ये वसमततर्फे आम्ही सर्वांनी एकमताने, जसे की आष्टीकर साहेब हे काँग्रेसचेच आहेत असा प्रचार आम्ही काँग्रेसने केलेला आहे। काही लोकांनी यामध्ये आमचे हाफिज साहेब आहेत, राजारामजी खराटे आहेत, आलिमबाई आहेत, हे जे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी मिळून वसमतमध्ये त्यांना आघाडी दिलेली आहे। त्याचबरोबर हिंगोलीमधून सुद्धा आघाडी मिळालेली आहे आणि आम्ही निवडून आलेलो आहे। पण काही लोकांनी प्रचारामध्ये काँग्रेसमध्ये न उतरता दुसऱ्या पक्षांचा प्रचार करण्याचं आव्हान केलं होतं, त्यामुळं त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार आहे। त्याचबरोबर आम्ही आता जे विधान परिषदेची निवडणूक आहे त्यामध्ये माननीय आमच्या अल्पसंख्याकचे आणि महाराष्ट्राचे प्रदेश सचिव माननीय हाफिज साहेब यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्या मागणीसाठी आम्ही प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब, माननीय अमित देशमुख साहेब आणि माननीय वरपुडकर साहेब यांना मागणी केलेली आहे। बहुतेक आम्हाला यश येईल आणि मराठवाड्यातून नेतृत्व मिळेल, कारण मराठवाड्यातून मुस्लिम समाजाला नेतृत्व मिळवणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। मिळालेल्या माहितीनुसार प्रज्ञा सातव यांनाच त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर आता पुन्हा विधान परिषदेसाठी त्यांना आमदारकी देण्यात येत असल्याचं बोललं जाते। त्यांनी सुद्धा दिल्लीमध्ये ठिय्या मांडल्याचं लक्षात येते। काय वाटतंय? 2.5 वर्षाचाच कालावधी मिळालाय असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। नाही, त्यामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहे। आमची मागणी आहे की माननीय हाफिज साहेबांना त्यांनी उमेदवारी द्यावी। आपल्यासोबत ज्या पद्धतीनं डॉक्टर कॅतमोर साहेब हे आपल्यासोबत होते, ज्यांनी त्या ठिकाणची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावर भाष्य केलं। आपल्यासोबत अल्पसंख्याकचे जे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत अब्दुल हफीद हे आपल्यासोबत आहेत। काय सांगणार? आपण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करता, अल्पसंख्याकांसंदर्भात आपण गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रभर फिरत आहात। आता तरी आपल्याला न्याय मिळेल का? काय अपेक्षा आहे? पक्षाकडे मागणी केलेली आहे, पक्ष निर्णय घेईल। नाना पटोले साहेब, खरगे साहेब हे निर्णय घेणार आहे। मराठवाड्यातून विधान परिषदेवर अल्पसंख्याकचा नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि पक्षाला आम्ही विनंती केलेली आहे की नवीन चेहरा हे मराठवाड्यातून देण्याची गरज आहे, कारण मराठवाड्यामध्ये 22-23% मुस्लिम अल्पसंख्याक मतं आहे। जे मागचे लोकसभेमध्ये 8 सीट महाविकास आघाडीने लढविले होते, त्याच्यामध्ये 7 सीट निवडून आलेले आहे। त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जे आहे हे मायनॉरिटी अल्पसंख्याकाचा आहे, त्यामुळे विधान परिषदची ही जागा मायनॉरिटीला, अल्पसंख्याकाला मराठवाड्यामध्ये मिळाली पाहिजे अशी पक्षाकडे विनंती आहे आणि पक्ष त्याच्यावर जरूर विचार करेल। आता जरी विधान परिषदेची सगळीकडे चर्चा असेल तर निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना डावलल्यात जात असल्याचा विषय। आता विधान परिषदेचा कालावधी संपलेला आहे। प्रज्ञा सातव यांना हिंगोली मधनं संधी देण्यात आली होती, मात्र त्यांनी आपल्याला 2.5 वर्षाचाच कालावधी भेटलाय म्हणून पुन्हा दिल्लीमध्ये ठिय्या मांडल्याचं कळतंय। आणि त्यांच्याकडे दुसरीकडे हिंगोलीचे विद्यमान खासदार यांनी सुद्धा आरोप केला की त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले। सुभाष वानखेडे आणि प्रज्ञा सातव यांनी आरोप केलेला आहे, त्यांनी पत्र सुद्धा दिलेलं आहे पक्षविरोधात। प्रज्ञाताईंनी पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून आमची मत असं आहे की एकदा एकाला संधी दिल्यावर दुसऱ्यांदा संधी देऊ नये। मग बाकीचे कार्यकर्त्यांनी काय करायचं? नाही, जे आरोप केले त्या आरोपासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? त्यांनी पक्षविरोधात खरंच काम केलेलं असेल तर मग त्यांनी पत्र दिलं असेल ना। एवढे हिंगोली लोकसभा मतदारामध्ये 2-3 हजार कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे, मग त्यांच्या विरोधात काय कंप्लेंट दिली? त्यांनी काम केलं नाही म्हणून दिली ना। नाही, तुम्ही आता गेल्या अनेक वर्षापासून काम करता, तुमचं स्वतःचं वैयक्तिक ऑब्झर्वेशन काय वाटतं? त्यांनी पक्षाचं काम, आघाडीचं काम केलेलं नाही।
आघाडीचं काम केलं? केलेलं नाही. आष्टीकर साहेबाचा काम प्रज्ञा सातव यांनी केलेलं नाही. काय मागणी आहे तुम्हाला तुमची की प्रज्ञा सातवांवर काय कारवाई व्हायला पाहिजे? पक्षश्रेष्ठी पक्ष ठरलं ना, पक्षाला वाटेल त्यांना कारवाई करायची तो कराल. ते कारवाई करण्याचे अधिकार प्रदेश अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्षाला आहे. ते करतील त्यांची कारवाई. आपल्यासोबत अल्पसंख्याकचे हे ज्येष्ठ कार्यकर्ते होते ज्यांनी हिंगोली लोकसभेमधील जे काही घडामोडी आहेत त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. आपल्यासोबत हिंगोली लोकसभेतील इतर कार्यकर्तेही आपल्यासोबत आहेत. तालुका अध्यक्ष आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाराम खराटे हे आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय विधान परिषदेची ही जी जबाबदारी आहे अथवा नेतृत्व हे बदलायला पाहिजे काय काय अपेक्षा आहे? विधान परिषदेची जागा नवीन नेतृत्वाला द्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला कोणी घराणेशाहीनं कोणाला देण्यापेक्षा एकाच व्यक्तीला डबल देण्यापेक्षा अल्पसंख्याक समाजातून मराठवाड्यातून जुने सिनियरमध्ये अब्दुल हाफिज अब्दुल रहमान साहेब यांनाच मिळाली पाहिजे. आमची सर्व कार्यकर्त्यांची वसमत विधानसभेची हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्यावर कुठंतरी अन्याय झालेला आहे. मागील 30 वर्षापासून पक्ष संघटनेत काही न मागता काम करत आहेत. त्यांना ही उमेदवारी मिळाली पाहिजे. जर उमेदवारी नाही मिळाली तर येत्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे त्या गोष्टीमुळे नुकसान होऊ शकते का? काय तुम्हाला वैयक्तिक तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणते? वैयक्तिक ऑब्झर्वेशन काय, अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि नवीन चेहऱ्याला मिळाली पाहिजे. त्याचं काही नुकसान होणार नाही पक्षाला. एकाला डबल संधी देण्यापेक्षा कोणत्याही नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे. नक्कीच हिंगोली लोकसभेमध्ये विधान परिषदेसंदर्भात नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे. कारण आज दिवसभरातील ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्यामध्ये हिंगोली लोकसभेचे विद्यमान जे आमदार आहेत नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधित जे सुभाष वानखेडे आहेत आणि विद्यमान ज्या विधान परिषदेच्या आमदार आहेत प्रज्ञा